What is your name? Hi. What is your name? Daddy died. Huh? मी जाऊ का? मराठी येतं ना तुला? मराठी येतं? हिंदी येतं? मराठीमध्ये म्हण की आज स्वागत तुमचं आपल्या आजच्या डे नंबर 19मध्ये. आणि आजचा आपला ब्लॉग लय लवकर सुरू झाला आहे बिकॉज आज आपल्याला लवकरच शूट आहे. चला आता दाखवतो शूटच्या ठिकाणी कुठं शूट आहे. आता आम्ही शूटला चाललो होतो आणि मला नंतर अचानक लक्षात आलं की यार माझं घड्याळ आणि ते तर घरीच राहिले. मी काहीच घालून आलो का काही गडबडीमुळे डायरेक्ट निघून आलो आहे. काय चालू आहे काय माहिती आहे. डायरेक्ट नाही सगळ्या गोष्टी विसरायला लागलो आहे. मी लवकर विसरायला लागलो. भाऊला लविरिया झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये भाऊ विसरवाळा झालेला आहे. तर गाईज आता आम्ही आलो क्लासमध्ये. हळू बोलतोय बिकॉज क्लास सुरू आहे नाही का. क्लासेस सुरू आहेत म्हणून हळू बोलतोय. पटकन इथलं शूट करूया मग भेटूया. 10वी नंतरनं कुठला कोर्स करायचा आहे, कशाप्रकारे करायचं आहे. जसे की आता अकाउंटिंग सेक्टरमध्ये जाणार असेल त्यासाठी एक रोडमॅप बनवणं. जसे की आता एक कम्प्युटर बेसिक अकाउंटिंगसाठी टॅली वगैरे GST करणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये पुढे जाऊन त्याने जॉबसाठी CA जॉब करण्यासाठी इच्छुक होऊ शकतात. त्यानंतर सपोज की प्रोग्रामिंग सेक्टरमध्ये जायचं कोडिंग. आता सध्याला AIचा जमाना आहे तर AIच्या गोष्टीमध्ये त्यांना प्रोग्रामिंग करणं गरजेचं आहे. हाय हिरो, नाव काय तुझं? नाव काय तुझं? अरे नाव काय तुझं? व्हॉट इज युअर नेम? व्हॉट इज युअर नेम? हां अर्जुन. अर्जुन. व्हॉट इज युअर फुल नेम? हां उबाळे. व्हॉट इज युअर नेम? Hi. व्हॉट इज युअर नेम? Daddy died. हां व्हॉट इज युअर नेम? हां व्हॉट इज युअर नेम? हां हाय. व्हॉट इज युअर नेम? पूर्वी चॉकलेट सोडते. हां हाय का? चॉकलेट सोडते. हां चॉकलेट सोडते. मी जाऊ का? किती क्यूट आहेत ना मुलं. लहान मुलं बघितलं ना हे लहानपण आठवतं आपलं डायरेक्ट. अवनी आदेश वडावकर. मराठी येतं ना तुला? मराठी येतं? हिंदी येतं? मराठीमध्ये म्हण की आज आपण ऐकणार आहोत कालभैरव स्तोत्र. म्हण. ओम देवराज सेवमान पावनाद्री पंकज व्यालयज्ञ स्तोत्र मेंदुशेखरम कृपाकरम नारदादि योगी वंदितम दिगंबरम काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भालकोटि भास्वरं दवाब्दिदारकं परं नीलकण्ठं इप्सितातदायकं किलोचनं कालकालमम्बुजक्ष मक्षशूलमक्षरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे शूलटङ्ग पाशदण्ड पाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं नियामयं भीमैक्रनन्द्र बोले चित्रताण्डवप्रियं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे मुक्तिदायकं कशस्थचारु विग्रहं भक्तवत्सलं सितं समस्तलोकविग्रहं निगणननोज्ञेम किङ्किनीलसत्कटिं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे धर्मसेतुपालकं अधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशशोकितानमण्डलं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे रत्नपादुका प्रभादि रामपादि नित्यमस्तटीयमिष्टदेवकं निरञ्जनं मृत्युदर्पणानुकुक्षुनानुकुंशुमुक्षणं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे अट्टहासबिन्मकुञ्जजाण्डकोत्ससन्ततिं दृष्टिपादनष्टपापजालभुग्नशासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमालिकन्दरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भूतसङ्गनायकं विशालकीर्तिदायकं काशीवासलोकपुण्यकापशोधकं विभुं नीतिमदकोविदं सुरासनं सगत्पतिं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे
भानुकोटि भास्वरं दवादिदारकं परं नीलकण्ठमित्यदायकं किलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे श्रीमच्छङ्कराचार्यचितां कालभैरवाष्टकं सम्पूर्णं श्री स्वामी समर्थ महाराज की जय. घे आणि नंतर मग फ्लाइंग किस दे. त्यांना दोन्ही पण अजून एक. डान्स करून दाखव. झालं. डान्स करतो. झालं. वंश त्यांना पोएम बोल दाखव. पोएम बोल. Flying kiss दे, flying. फ्लाइंग किस दे म्हणतो. चॉकलेट को फ्लाइंग किस. दे सगळ्यांना. ओके फ्लाइंग किस द्या. फ्लाइंग किस द्या. हाय करा. हाय. तर मित्रांनो आता मी जस्ट नव्हत्या प्री स्कूलमध्ये गेलो होतो. किती स्मार्ट मुलं होते राहू देते. एवढे छोटे मुलं 2-3 वर्षाचे. होय तू बघितलंस किती स्मार्ट. म्हणजे एवढं त्यांना ते शिवस्तोत्र झालं ते. अरे आम्हाला येत नाही अजून रे. आम्ही एवढं अरे ते- खरं म्हणलं तर भैरवनाथ स्तोत्रम तिला आलं कसं काय एवढं आणि मोठं. आणि ते अजून तिला भाई भरपूर तिने व्हिडिओ पण दाखवला आम्हाला. हा. भरपूर येते तिला यार. भरपूर अजून 2-3 गाणे तिने अजून म्हटलेले आहेत. स्वामी ते नाही का अशक्य करतील स्वामी. मित्रांनो भरपूर. तुम्हाला हनुमान चालीसा येते का कमेंट मध्ये पूर्ण हनुमान चालीसा लिहून दाखवा. हो बाई, असे मित्र आहेत एकटे बसून खातात बोलवत नाही. एकटे बसून खातात बोलवत नाही आम्हाला. मित्रांनो आता आम्ही आलोय तात्या लोखंडेमध्ये चिखलीत मिसळ खाण्यासाठी. तुम्ही बघता ना मला व्हिडिओ बघता का? कसे वाटतो व्हिडिओ? मस्त आहे ना? चालतं. भाऊ तुझं गाव कोणचं आहे? सोलापूर का? सोलापूर काकाला ओळखतो का? अरे सोलापूर काका तुमचे फॅन बघा आमच्या चिखली गावातून. चला आता मिसळ खाऊया. सोलापूरला जाणारी गाडी पलाट क्रमांक 5ला. अख्खी टोचा झाड खंबा कोण बसत तो नका येतो. हा बघा किती खातो मोटर राखीस. मग मिसळ पावता आमच्या लोकांची मिसळ सांगू आम्ही इंटरव्ह्यू देऊ काय जमतलं का संध्याकाळी भेटतो 8 वाजता घरात आयटम टाकू तुला. हां ब्लॉगमध्ये हाय करा. हाय बघा हे आमचे शिक्षक आहेत. हे सगळे शिक्षक आहेत. बघा टीचर जेवण करतात आमचे. मॅम आज मेन्यूमध्ये काय आहे तुमच्या? भरपूर काही आहे बघ. आमचे मॅडम फ्रुट्स खात आहेत. आणि मावशी तुम्ही काय खाताय? तुझ्यासारखं नॉनव्हेज नाही आहे सगळं व्हेज आहे. तुम्ही काय खाताय मावशी? राईस. नंतर नीट कर. हे आमचे वैभव सर खूप छान. नंतर नीट कर. सर लावण सर. सर हाय करा. सर काय आणलं आज तुम्ही? हा मेथीची भाजी कारला आणि चपाती. सरांची वाईफ सरांना खूप प्रेम करतात म्हणून एकदम भारी जेवण बनवून दिलेलं आहे सरांना. आमच्या कॉलेजमध्ये डोंगरे सर आमचे व्हिडिओज बघतात. आवडतात सर तुम्हाला? येस नक्की. हे आमचे बघा नवीन फ्रेंड. हाय करू आम्हाला. हॅलो. नाम क्या आपका? शिवांगी. हाँ शिवांगी. शुभांगी. शिवांगी. ओके. सेम लहान लेकरागत करतो. सकाळपासून मी बघतोय नुसता खाते. लहान मुलांना कॅडबरी देतोय काय देतोय एकदम क्यूटपणा करतोय मोठा असल्यासारखं. पण ते असतं ना लहान मुलांचं कसं स्वप्न असतं तसं ह्याचं स्वप्न आहे. भाई जेली खातोय आता सध्या. पहिलं नाही करे जेव्हा आम्ही लहान होतो ना तेव्हा 1 रुपयाला अशी जेली भेटायची ना छोटीशी. मोठे मी पहिल्यांदा बघितले रे. अचानक बघितलं नाही का स्वीट मध्ये गेलो ना आपण. अचानक बघितले म्हटलं भाई एवढी मोठी जेली फर्स्ट टाइम. मित्रांनो सकाळपासून तुम्ही बघताय मिसळ खा हे कर ते कर. आणि आता पण बघा पिशवीत 2 पाटल्या घेतल्यात 1 ताक घेतलंय. अरे काय चाललंय? अरे खाण्यापिण्यात कॉम्प्रोमाइज करत नाही आम्ही. तो आप MP से ओके. MP का कुछ फेमस आपको पता है क्या चीज़? MP में फेमस क्या है बता सकते हो? पुणे में आज कितना दिन हो गया आपको? ये अभी 20 दिन. 20 दिन हुआ क्या? तो MP से ही आए ना. MP में कौन सा गाँव है तुम्हारा? कटनी. हाँ कटनी. कटनी. उधर कुछ स्पेशल है क्या ऐसा देखने जैसा कुछ? अगर हमारे कोई फॉलोअर्स अगर MP में गए तो उनको क्या देखना चाहिए? कुछ बोल सकते हो क्या? नहीं. हाँ नहीं बोल सकते. MP में घर में ही रहते क्या? आपके घर बाहर जाते नहीं घूमने को? नहीं जाते. नाम क्या बोलतो तुम्हारा? अनिल. आम्ही आता जिथं गेलो होतो ना पिझ्झा मूडमध्ये. सो तिथं काय झालं त्यांचं ओपनिंग वगैरे काय झालं नव्हतं नाही का. म्हणजे त्यांना असं अवेअरनेससाठी व्हिडिओ काढायचा होता की त्यांना नाही का की रावेतमध्ये असं काहीतरी नवीन ओपन होतंय वगैरे.
सो ते खूप सारा पसारा वगैरे तिथे नाही, ते ग्रिल वगैरे लावले होते, त्यामुळे ते व्यवस्थित दिसत नव्हतं नाही का. मग मी त्यांना काय सजेशन दिलं की सर आपण एक काम करूया म्हणून नाही का, की आत्ता शूट करण्यापेक्षा जर आपण 2-3 दिवसांनी शूट केलं म्हणजे तुमचं हे काम पण सगळं होऊन जाईल, ॲम्बियन्स वगैरे दाखवता येईल. सो त्या सगळ्यामध्ये नाही का, त्या सगळ्या गोष्टी मी त्याला सांगितल्या, म्हणून शूट आत्ताच आम्ही कॅन्सल केलं. कारण कसं असतं, एक ब्लॉगर म्हणून फक्त शूट करणंच महत्त्वाचं नसतं की बाबा हां आपण कसं पण असलं समोरचं तर आपण शूट करून निघून जाऊ, आपले पैसे घेऊन आपण निघून जाऊ, तसं पण नसतं. कारण समोरच्याचा आपल्या क्लायंटचा आपण विचारसुद्धा केला पाहिजे की नाही त्यांच्या प्रेफरने म्हणजे त्यांना ओके आहे का, आपल्याला कसं हायलाईट करता येईल. म्हणजे कसं एखादं आपण रेस्टॉरंट शूट करतोय ना, तर आपल्या साईडनी आपला 100% आपण दिला पाहिजे की त्यांना रिस्पॉन्स भेटेल. आता कसं पण व्हिडिओ ते म्हणतात म्हणून कसं पण टाकायचं, तसं नाही करायचं. कारण आपलं हॉटेल म्हणून आपण प्रमोट करायचं, प्रमोशन करायचं, तर त्यामुळं समोरचा क्लायंट पण आणि चांगलं रिलेशन बिल्ड होतं. हे सुद्धा एक मुद्दा आहे, बरोबर नाही. बरोबर. फक्त शूट वगैरे करून म्हणजे हे सगळं काम होतं बाबा आपलं, तसं नाही आहे. पैसाच महत्त्वाचा नसतो, माणुसकी आणि रिलेशन पण खूप महत्त्वाचं असतं. सो तेच रिलेशन आम्ही जपत आलो आहे. म्हणून आज काय का असं ना, डेलीचे आमचे शूट्स वगैरे मग माणसं आम्हाला रिपीट शूटसाठी बोलवत आहेत. त्याचं कारण हेच आहे की आम्ही माणसं जपतो, काढण्यास सगळ्यात महत्वाचं काम तेच कारण आहे. तर आता आम्ही चाललोय घरी. चलो बघा, हे आमचे जुने मित्र. राम राम करा आमच्या हॅलो. कसं वाटतंय रस वाटतं तुम्हाला? एकदम गार 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 वाटतंय मला. रस टाकताना कसं वाटतंय? ऊस टाकताना भारी वाटते, एक नंबर. बाहेर वाटत रस प्यायला म्हटलं माय. कसं वाटतं रस पिऊन? तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगचा एंड डायरेक्ट बसमधून. तर आम्ही चाललेलो आहे गावाला, कारण की त्याच्या भावाचं लग्न आहे, म्हणजे माझ्या मामाच्या मुलाचं लग्न आहे. नाही मामाचं माझ्या मामाचं लग्न आहे. तर त्यासाठी आम्ही चाललोय गावाला. गावाचं नाव काय रे? मोगनला चाललोय. तर आता पुढचा ब्लॉग आपण तिकडूनच सुरू करणार आहे उद्याचा. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये कळवा, आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया गाईज उद्या.